पावसानंतर तुम्ही कधी मातीतून अनवाणी चालला आहात का? छान वाटते ना? पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या पायाखाली लाखो सूक्ष्मजीव इकडे-तिकडे फिरत असतात. यातील काही उपद्रवी नसतात, तर काही एखाद्या पोशिंद्याची वाट पाहत असतात. कदाचित तुमची सुद्धा. चला तर मग त्यांना भेटूया, गोलकृमींना. ते अक्षरशः सर्वत्र आढळतात. मातीत, पाण्यात आणि अगदी वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरात सुद्धा. आज आपण हे साधे दिसणारे कृमी इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही कसे यशस्वीपणे तग धरून राहतात, ते पाहूया. गोलकृमी एखाद्या गुळगुळीत धाग्यासारखे असतात. असा धागा जो दोन्ही टोकांना निमुळता असतो. खरं तर यावरूनच त्यांचं इंग्रजी नाव पडलं आहे. नेमा म्हणजे धागा आणि त्यामुळे नेमॅटोडचा शब्दशः अर्थ धाग्यासारखे सजीव असा होतो. काही मातीमध्ये स्वतंत्र राहतात आणि काही पोषक द्रव्यांचे विघटन करण्यास मदत करतात. तर काही पोशिंद्याच्या शरीरात अंतःपरजीवी म्हणून राहणे पसंत करतात. आता हे चित्र डोळ्यासमोर आल्यावर आपण त्यांच्या शरीराची रचना समजून घेऊया. सर्वात आधी त्यांचं बाह्य आवरण, जो एक जाड आणि भक्कम स्तर असतो. त्याला उपचर्म असं देखील म्हणतात. हे चिलखतासारखं असतं आणि पर्यावरणापासून संरक्षण करतं. आणि एक खास गोष्ट म्हणजे सापाप्रमाणेच हे कृमीसुद्धा वेळोवेळी उपचर्म टाकतात आणि नवीन उपचर्म धारण करतात. या उपचर्माच्या खाली शरीराच्या लांबीनुसार पसरलेले स्नायू असतात. म्हणूनच जेव्हा हे गोलकृमी हालचाल करतात, तेव्हा ते गांडुळाप्रमाणे सरपटत नाहीत. त्याऐवजी ते चाबकासारखे इकडून-तिकडे वळवळत हालचाल करतात. त्यांच्या शरीरात एक पोकळी असते, ज्याला आभासी देहगुहा म्हणतात. हे एका उशीसारखं काम करून अंतर्गत अवयवांना आधार देतं आणि हालचालीतही मदत करतं. चपट्या कृमींच्या तुलनेत हे अधिक प्रगत आहेत. गोल पूर्ण पचनसंस्था असते, ज्यामध्ये मुख आणि गुदद्वार अशी 2 वेगवेगळी छिद्र असतात. त्यामुळे अन्न एका मार्गाने आत जातं आणि दुसऱ्या मार्गाने बाहेर येतं. हा एकमार्गी पचनमार्ग आहे. साधा पण अतिशय कार्यक्षम. त्यांना फुफ्फुसे किंवा हृदय नसतं. श्वसनासाठी आणि पोषक द्रव्ये पोहोचवण्यासाठी ते पूर्णपणे शरीराच्या भिंतींद्वारे होणाऱ्या विसरणावर अवलंबून असतात. टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी त्यांच्याकडे लहान उत्सर्गी नलिका असतात, ज्या नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर टाकण्यास आणि पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करतात. कार्यक्षम आणि मर्यादित, पण त्यांच्या जीवनशैलीसाठी एकदम योग्य. त्यांचा मेंदू म्हणजे ग्रसनीभोवती असणारे एक चेतावलय होय. हे एखाद्या नियंत्रण केंद्रासारखं असतं, ज्यातून संपूर्ण शरीरात चेतारज्जू गेलेले असतात. त्यांच्या शरीरावर संवेदना मिळवण्यासाठी लहान रचना असतात, जसे की डोक्याजवळ अँफिड्स आणि शेपटीजवळ फॅजमिड्स, जे आजूबाजूच्या रसायनांची जाणीव करून देतात. विशेष म्हणजे गोलकृमी हे एकलिंगी असतात, म्हणजेच नर आणि मादी स्वतंत्र असतात. नर सहसा लहान असतात आणि त्यांच्याकडे कंटिका असतात, ज्यांचा उपयोग समागमादरम्यान शुक्रपेशींच्या हस्तांतरणासाठी केला जातो. मादी मोठ्या असतात आणि आपल्या आयुष्यात शेकडो किंवा हजारो अंडी घालू शकतात. फलन शरीराच्या आत होतं आणि भ्रूणाची वाढ सहसा थेट असते. यांची छोटी पिल्ले प्रौढांप्रमाणेच दिसतात. पण लक्षात ठेवा, परजीवी गोलकृमींमध्ये अनेकदा अळी अवस्था असते, तर स्वतंत्र राहणाऱ्यांमध्ये वाढ थेट होते. तसेच परजीवींमध्ये अंडी किंवा अळ्या अनेकदा पोशिंद्याच्या शरीराबाहेर पडून नवीन पोशिंद्याला संक्रमित करतात आणि हे चक्र सुरू राहतं. हे लहान कृमी आपली संख्या वाढवण्यात खूप पटाईत असतात. आता आपण त्यातल्या काहींना भेटूया. पहिलं उदाहरण म्हणजे पोटातील जंत, जो मानवी आतड्यात आढळतो. दुसरा म्हणजे अंकुशकृमी, ज्याला हुकवर्म असेही म्हणतात, जो आपल्या आतड्याला हुकसारख्या मुखाच्या भागाने चिकटतो आणि रक्तावर जगतो. पुढचा आहे वुचेरिया ब्रॉन्क्टोक्टी, ज्यामुळे लसिका वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन हत्तीपाय रोग होतो. हा आहे सी एलिगन्स, जो एक उपद्रवी नसलेला स्वतंत्र राहणारा गोलकृमी आहे, ज्याचा शास्त्रज्ञ अभ्यासासाठी खूप वापर करतात. याने आपल्याला जनुकीय शास्त्र आणि वाढीविषयी खूप काही शिकवलं आहे. काही गोलकृमी हानिकारक परजीवी असले तरी बरेच प्रत्यक्षात फायदेशीर असतात. ते मृत पदार्थ कुजवण्यासाठी आणि मातीतील पोषक द्रव्यांचे चक्र सुरू ठेवण्यासाठी मदत करतात. परजीवी गोलकृमींचे जीवनचक्र गुंतागुंतीचे असतं. त्यांची अंडी किंवा अळ्या कठीण परिस्थितीतही जिवंत राहू शकतात आणि एका पोशिंद्याकडून दुसऱ्या पोशिंद्याकडे जाऊ शकतात. त्यांचं उपचर्म एखाद्या ढालीसारखं असतं, जे पोशिंद्याच्या पचन विकारांपासून त्यांचं संरक्षण करतं. त्यांच्या शरीराची साधी रचना त्यांना लवचिक बनवते. थोडक्यात सांगायचं झालं तर गोलकृमी हे धाग्यासारखे द्विपार्श्व सममिती
आणि भक्कम उपचर्म असणारे कृमी आहेत. त्यांच्याकडे आभासी देहगुहा, पूर्ण पचनसंस्था असते. ते एकलिंगी असतात. ते मातीपासून दुसऱ्या सजीवांच्या शरीरापर्यंत सर्वत्र तग धरू शकतात. लहान असले तरी ते पर्यावरणासाठी आणि विज्ञानासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मातीला स्पर्श कराल किंवा परजीवींबद्दल वाचाल, तेव्हा गोलकृमींची आठवण नक्की काढा.